नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत. बापट दादाने लास्ट एक सिरीज स्टार्ट केली आहे नवीन. ती आहे त्यांच्या गुरूंबद्दल. एक एपिसोड झालेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तो पहिल्यांदा तो बघा, तेव्हाच ह्या एपिसोडचं तुम्हाला कनेक्शन लागेल. तर नमस्कार दादा, जरा आपण सुरुवात करूया. श्रीराम सर्वांना नमस्कार. हा पॉडकास्ट सरांनी जेव्हा ट्रान्समिट केला आणि जनरल मी त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचत असतो की आपल्याला काही अजून सुधारणा करताना बोलताना करायला पाहिजे किंवा आपलं कुठं बोलताना काही चुकलं आहे का. कारण मी सुद्धा एक माणूस आहे की आपल्याला समोरच्याकडनं हे माहिती पडत असतं. आणि आनंद वाटला की एक दोघं तिघं जण त्यातलं मला ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्य अशोक श्रीपाद भट डॉक्टर यांना ओळखत होते किंवा त्यांचा अनुभव पण घेतला होता. मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलं इथे एक थोडेसे एक मुद्दा क्लिअर करतो की जे स्वाध्याय आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं जे महत्त्वाचं त्यांच्याकडनं मी जे शिकलो आहे किंवा आमचं जे संभाषण झाली होती तर तेवढी मी आपल्यासमोर सांगायचा प्रयत्न करतो. कारण काय होतं, प्रत्येक शब्द जर सांगत बसलं तर एकेका शब्दाला एक एक महिना लागेल. तर त्यामुळे तेवढं सांगण्यापेक्षा आपल्याला आत्ता सहज जीवन जगताना काय कुठल्या अनुषंगाने आपलं विजन पाहिजे, दृष्टिकोन पाहिजे. तर हे जे काही भाग झाले होते तर हे मुख्यत्वे त्याच्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न करतो. पण ते जसजसं घडत गेलो तसेच सांगणार आहे की एकदम लेटेस्ट आणि मग परत मागचा तर तसा नाही आहे त्याच्यात. तर मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मला जेव्हा पुस्तक वाचायचं होतं आणि जेव्हा ह्याच्यामध्ये मला उत्साह वाटायला लागला की ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आपण वाचलं पाहिजे. तर तेव्हा शोध वेदांच्या मूलतत्वाचा हा जेव्हा पहिलं पुस्तक मला त्यांनी वाचायला सांगितलं तर त्याच्यात मला काही लक्षात आलं नाही. मग त्याची पूर्ण पार्श्वभूमी हे मला समजून सांगण्यात आलं की मनूचा प्रवाह म्हणजे तुम्ही मनू हा वास्तविकदृष्ट्या ते पुस्तक एवढं म्हणजे बारीक अक्षरात आणि आहे, पण मनू म्हणजे मनाचा प्रवाह. म्हणजे त्याच्यात त्या पुस्तकामध्ये जो मनू हा राजाचा उल्लेख केलेला आहे. तर तो मनू म्हणजे आपला मन, त्याच्या अनुषंगाने ते पुस्तक आहे. आणि दुसरं की दिव्यस्पर्शी हे पुस्तक प्राध्यापक राम भोसले सरांचं मला सांगितलं गेलं आणि तो मी तुम्हाला सांगितलं की ते प्रस्तावना वाचणं किती प्रत्येक पुस्तकाची गरजेचं असतं. आणि हा प्रवास ते पुस्तक वाचलं, मग ते वाचलं की मला त्यांना येऊन ते सांगायला लागायचं की मी काय वाचलं. बरं, नियम असा होता त्यांच्याकडं की जे मी वाचायचो तर मला काय कळलं हे त्यांना सांगणं गरजेचं असायचं की नुसतं मी पुस्तक वाचलं तर नाही, मी काय घेतलं. कारण ज्ञान असं असतं ना की आपल्याला एखादी आपण पोथी वाचतो पण पारायण करतो, पण त्यातनं मी काय घेतलं म्हणजे उदाहरणं असतात पोथींमध्ये, प्रत्येकाचा काही काही चमत्कार घडलेले पोथीत दिलेले असतात, पण त्यातनं मी शिकलोय काय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हा एक गुण त्यांनी मला त्या दिवशी सांगितला की पुस्तक वाचताना 1-2 पानं वाचावी आणि लेखकांनी हे का लिहिलेली असावी आणि ह्याचा आपण वाचल्यानंतर आपल्या मनावर किंवा विचारांवरती काय परिणाम होतो हा जर तुम्ही अभ्यास केलात तर ते पुस्तक तुम्ही ग्रहण करण्यासारखं असतं. म्हणून त्यांनी पुस्तक वाचायची पद्धत मला सांगितली. मग असं झालं की ते पुस्तक वाचून झाल्यानंतर आमचा विषय झाला आणि आता जसं जून आहे तर तेव्हा जून महिना होता. जून महिन्यात पालखी येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी त्यांना म्हटलं की मला ज्ञानेश्वरी वाचायची वाटते. म्हणजे मागील भागात मी सांगितलं की आमच्या घरामध्ये गोनी दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे, पण ती कशी आहे पद्य रूपात आहे, म्हणजे ओवींच्या सारखी ती आहे. ती मला अर्थ काही पोथी किंवा काही तुकाराम गाथा असो किंवा नामदेव महाराजांचं भागवत असो हे जर ओवी स्वरूपात असेल आणि त्याचं जर तुम्हाला ज्ञान नसेल तर तुम्हाला त्याचा अर्थ लागणं खूप अवघड आहे. म्हणून कधीही पुस्तक जेव्हा खरेदी कराल ना तर त्याचं गद्य रूपांतर आहे का तर ह्याची चौकशी करावी. कारण का सांगतो
की तुम्ही एक ओवी जरी वाचलीत ना तरी तुम्हाला तुमचं जीवन बदलून जातं. म्हणजे जसं म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, तर एक तरी ओवी घेतलीत ना तरी बास आहे. पण ती आपल्याला जशी आकलनता असते तसे ते घ्यावे. मग मी त्यांना ती माझ्याकडं जी होती ती दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे आणि ती पद्यरूपात मला काही कळत नव्हती. मग मी त्यांना म्हटलं की मी कोणाची ज्ञानेश्वरी घ्यावी, कोणाची म्हणजे कुठल्या लेखकाची किंवा कोणी लिहिलेली आहे अशी मी घ्यावी की जी माझ्या दृष्टिकोनातनं सोपी जाईल. मला त्यांनी सांगितलं की एक काम करा, शनिवार पेठेमध्ये डॉक्टर पवी वर्तक आहेत, त्यांना जाऊन भेटा. डॉक्टर पवी वर्तक हे यांना ब्रह्मर्षी म्हणतात आणि ध्यानातनं ते जे हे चंद्र मंगळ हे जे ग्रह आहेत हे यांच्याकडं ते सफर करून यायचं आणि त्यांनी त्यांच्या ब्रह्मर्षींची यात्रा ह्याच्या पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं आहे तेव्हा की वरती काय आहे ग्रहांवरती. आणि असे हे अध्यात्मातले खूप थोर म्हणजे अभ्यासू आणि खूप थोर असं व्यक्तिमत्व म्हणजे पवी वर्तक होते. पण तो जोपर्यंत मी गेलो नव्हतो तोपर्यंत मला त्यांच्या बाबतीत काही हे माहिती नव्हतं. मला म्हटले तुम्ही तिथं जा. पवी वर्तक यांचं घर शनिवार पेठेमध्ये आहे, वर्तक आश्रमाच्या समोर. आणि तपकिरीचा कारखाना, वर्तक तपकिरीचा कारखाना असा हा त्यांचा कारखाना भावाचा होता. मी गेलो, ते डॉक्टर होते, आज देहात नाही आहेत ते, म्हणून होते म्हणून उल्लेख करते. त्यांच्याकडे गेलो. आतमध्ये डॉक्टर साहेब होते. जुन्या काळातलं आपण जसं व्यक्तिमत्व बघतो की जुने डॉक्टर कोट वगैरे घातलेलं, सगळं टाय बी लावलेले, असे छानसा व्यक्तिमत्व. म्हटलं येऊ का? म्हटलं या. तर म्हटलं मला ज्ञानेश्वरी हवी आहे. तर म्हटलं ज्ञानेश्वरी काय माझ्याकडे नाही आहे, बाकी पुस्तकं जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर म्हटले मला ज्ञानेश्वरीच हवी आहे. तर मला म्हणले नाव काय तुमचं? म्हटलं हेमंत बापट. बरं, माझ्याकडे ज्ञानेश्वरी मिळते हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हटलं ज्यांना मी गुरु मानतो त्यांनी सांगितलं. म्हणे कोण? म्हटलं वैद्य अशोक श्रीपाद भट. अच्छा, म्हणे अशोकनी पाठवलं. समवयीन होते, दोघांची व्यक्तिमत्व आणि एकमेकांची ओळख असेल अशा दृष्टिकोनातनं त्यांनी डॉक्टरांचा एकेरीत तेव्हा उल्लेख केला. म्हणजे अशोकनी पाठवलं. बरं, बसा म्हटलं. तर म्हटले तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजे? म्हटलं हो. ठीक आहे म्हटले, उद्यापासनं सकाळी येत जा. आणि त्यांचा जो दवाखाना आहे तो जुना असा रस्त्याला लागून घर असतं तसा तो दवाखाना आहे. आणि त्याला जुन्या काळी तुम्हाला माहीत असेल की लाकडी दरवाजे होते, त्यांना 2 फळ्यांचे दरवाजे असायचे. म्हणे मी 9 वाजता दवाखान्यामध्ये येतो. तर त्याच्या दवाखान्याच्या दरवाजाच्या समोर तुम्ही रोज सकाळी 9 वाजता हाताची घडी उभं घातलेली तुम्ही मला दिसले पाहिजे. तर म्हटलं बरं ठीक आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न होता की मी ज्ञानेश्वरी घ्यायला आलो आहे आणि हा काय प्रकार आहे. पण म्हटलं ठीक आहे, आता सांगतायत तर ते बघू. आणि म्हणले की असं उभं राहताना, तर तेव्हा मोबाईलला सुरुवात झाली होती, म्हणजे मोबाईल माझ्याकडं होता. मोबाईल बघत बसलाय, इकडं बघत इकडं मान करतोय, तिकडं मान करतोय, वर मान करतोय, नाकात बोटं घालतोय, असं करतोय. एक जी सवय जी असते ना माणसाला उभं राहायला, हे असे आचक विचक प्रकार करायचे नाही. म्हटलं बरं. आणि केस जे आहेत ते व्यवस्थित पाहिजेत, असे मागं तुमच्या पिढीमध्ये सेटिंग बिटिंग जे प्रकार आहेत ना ते चालायचे नाहीत. आणि अशी हाताची घडी घालून पाहिजे. हाताची घडी अशी सांगितली त्यांनी. 2 प्रकारे घड्या घालता हाताची, एक अशी असते आणि एक अशी असते. तर म्हटलं ठीक आहे. आणि उशीर झाला, मी दार उघडलं की मला तुम्ही समोर दिसले पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे. आत तुम्ही यायचं. मी माझे पेशंट आलेले असतात किंवा न आलेले असतात. मी आत आलो, इथं बसलो की जुन्या काळामध्ये बाहेरच्या त्या शिपायांना बोलवायला अशी ती घंटा असायची की दाबली की टिंग असा आवाज यायचा, छोटी असायची. त्याला की दाबलं की टिन टिन ते असा बोलवायचं ना, जुन्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो, तर ती होती. ते म्हणले मी ती एकदा दाबील आणि एकदा दाबली की मी तुम्हाला एक शब्द सांगेन. म्हटलं बरं. म्हटलं म्हणजे मला कळलं नाही, मला उदाहरणार्थ सांगाल का?
म्हटलं मी आता हे काय आहे, ही पाण्याची माझी बाटली आहे. म्हटलं हो. मग मी सांगेन या बाटलीचं वर्णन करा. तर ते 1 मिनिटं वर्णन करायचं आणि त्याच्यामध्ये कुठंही तुम्ही अडता कामा नये. म्हणजे कसं उदाहरण कसं सांगितलं त्यांनी की ही बाटली स्टीलची आहे, ह्याला काळी रिंग आहे, ह्याच्यावरती ईगल कंपनीचं स्टिकर आहे, ही कदाचित गरम असू शकते, गार असू शकते. आता एवढं बोलल्यानंतर माणसाला अजून काय बोलणार, मग माणूस असं म्हणतो हां, मग आता त्याला दोरी आहेत, जिथं येईल तिथं थांबायचं आणि निघून जायचं म्हटले. आणि ज्यावेळी तुमचं 26 दिवस हे येणार नाही, त्या दिवशी मी तुम्हाला ज्ञानेश्वरी दिली. मला म्हणजे हे गणित एक तर कळत नव्हतं की काय चाललंय काय नाही, पण विश्वास गुरुप्रती प्रचंड होता की काहीतरी इथं कशाचं तरी पाठवलंच असणार. म्हटलं बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हटली, आल्यानंतर मला नमस्कार केला आहे, मग मला 1 मिनिटं बोलायचं आहे, हे चालणार नाही. मी तुमच्याशी कुठलाही संवाद साधणार नाही. फक्त तुम्ही आलात, तुम्ही मला समोर पाहिजेत, इथं यायचं, आतमध्ये बसायला बेल वाजवली की त्या खुर्चीत बसायचं, शब्द सांगितला की बोलायला सुरुवात करायची आणि तो वेळ संपली की तुम्ही ठरवायची नाही, मी परत ती बेल वाजवीन, उठायचं आणि निघून जायचं. म्हटलं ठीक आहे, कधीपासून येऊ? तर म्हणे कधीपासून येता? म्हटलं आत्तापासून येतो, म्हणजे आजपासून सुरुवात करतो. नाही म्हटले उद्या सकाळपासून या, वेळ आपली सकाळची आहे ना, तर सकाळी. म्हटलं ठीक आहे. आणि म्हटलं समजा जर दवाखाना उघडला नाही तर, कारण शंका असतात ना की समजा दवाखाना उघडलाच नाही किंवा तुम्ही कुठं बाहेर गेला असाल आणि दारच उघडलं नाही, तर मी तर असाच उभा ना, तर त्याचं काय? ते म्हटले मी येईपर्यंत उभं राहायचं. म्हटलं बरं ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवसापासून मग मग आलो मी तिथनं आणि डॉक्टरांकडे गेलो. त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे जाऊन आलो, पण त्यांनी ज्ञानेश्वरी दिली नाही आणि असं असं सगळं सांगितलं. डॉक्टर तेव्हा कोणाचं तरी औषध त्या पुड्या तयार करत होते. मला म्हटलं ठीक आहे, 27व्या दिवशी भेटू. म्हणजे एवढं बोलणं झालं. म्हणजे आता मला तिथं म्हणजे 26 दिवस डॉक्टरांकडे एंट्री नव्हती, असं थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होता. तर म्हटलं बरं. मी गेलो आणि दुसऱ्या दिवशीपासनं हा खेळ चालू झाला. सकाळी यायचं, उभं राहायचं, ओढायचे, एक शब्द द्यायचे आणि मी त्याच्यावरती बोलायला सुरुवात करायचो. आता इथं काय झालं की एक जसं म्हणतो ना की गुरु हा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये काय मदत करत असतो, एक हिंट त्यांनी मला दिली. तर ती हिंट अशी दिली की परमेश्वराच्या चेहऱ्यावरचे भाव बघत राहायचं आपण, म्हणजे आठवत राहायचं. बघत राहायचं म्हणजे आठवत राहायचं. हे जेव्हा आठवतो तेव्हा कुठल्याही प्रश्नाची उत्तरं आपोआप मिळतात. परत सांगतो, एखादी गोष्ट आपण जर सलग करू शकत नसेल तर तेव्हा एखाद्या भगवंताचं मुख, चेहरा हा समोर आणायचा आणि तो आपण आठवायचा, म्हणजे तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये अखंडता राहते, खंडित होत नाही. हे त्यांनी मला, ती एक मास्टरकी तेव्हा त्यांनी मला दिली. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशीपासून वर्तक सरांकडं गेलो आणि त्यांनी उघडायचे ते 9:05ला यायचे, कधी 9:15 व्हायचे त्यांच्या आवरण्याच्या दृष्टिकोनातून. म्हटलं काय हरकत नाही. गेलो, शब्द द्यायचे, अगदी तीच घटना चालू होती. आणि बरोबर 25 दिवस झाले. मला तेव्हा कुठेही बाहेर जाता आलं नाही किंवा काही प्रश्न नव्हता. आणि एक प्रश्न मात्र माझ्या डोक्यात रोज असायचा की असं 25 दिवसानंतर कुठली ज्ञानेश्वरी मला घ्यायला सांगणार आहेत की हे करायला सांगितलं असं. म्हटलं बरं ठीक आहे. आणि 26वा दिवस जो होता, या 26व्या दिवशी त्यांनी मला म्हणजे शब्द असा इतका अवघड दिला ह्याच्यामध्ये की वचन हा शब्द त्यांनी मला दिला. वचनावर बोला. आता वचन ह्याच्यावरती तेव्हा मी 1 मिनिटं बोललो आणि 1 मिनिटं बोलल्यानंतर फक्त हसले. त्यांनी ती बेल वाजवली आणि 2दा वाजवली त्या दिवशी. तर मला म्हणाले ठीक आहे, आज तुम्हाला ज्ञानेश्वरी मी देणार म्हणून. म्हटलं बरं.
आणि बाकी काही बोलाची अट त्यांनी अगोदरच घातली होती की काही बोलायचं नाही, काही नाही म्हणून. म्हटलं ठीक आहे. मला म्हटले त्यांचं जिथं पेशंट तपासच आहे तिथं त्या ह्याच्यावरती झोपवलं मला, जिथं पेशंट तपासतात त्याच्यावरती, आणि मला म्हटलं की शर्ट वर करा. मग छातीपर्यंत शर्ट वरती केला. तर मला काय पहिल्यांदा असं वाटलं की काही पोटबीट तपासतायत की काय, म्हणजे डॉक्टर म्हटल्यानंतर, कारण झोपा म्हणले. आणि डावा हात त्यांनी माझ्या जिथं आपली एक मूलाधार चक्र असतं त्या मूलाधार चक्रापाशी डावा हात त्यांनी ठेवला आणि असा हा जो मधली ओंजळ आहे ती अशी ठेवली आणि उजवा हात वरती नाभीवर ठेवला. त्याच याच्यामध्ये क्रिया केली. आणि काय म्हणजे त्यांनी क्रिया केली मला हे माहीत नव्हतं. मला डोळे मिटून झोपा म्हणले होते आणि बरोबर 1 मिनिटांनी मला म्हणाले की ठीक आहे, उठा आता आणि जा, आता काही उद्या येऊ नका, उद्यापासून यायची गरज नाही. तर मी म्हटलं की बरं, म्हटलं ठीक आहे, आता काय उद्यापासून येत नाही, पण ज्ञानेश्वरीचं काय? माझा प्रश्न तिथंच ना की तुम्ही आज एवढ्या दिवस मी आलोय तर मला मी कुठली ज्ञानेश्वरी घेऊ? त्यांना म्हटलं. तर मला म्हटलं की ज्ञानेश्वरी तुमच्या मेंदूमध्ये मी आता स्थित केलेली आहे. म्हटलं मला कळलं नाही. तर म्हणले तुम्ही असं करा, तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या आजोबांचं नाव काय होतं? तर म्हटलं हो माहिती आहे की सिद्धोपंत होतं. कसं माहिती म्हटले? आणि जेव्हा हे कसं माहिती म्हणले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी तर ज्ञानेश्वरी वाचलीच नव्हती, काहीच वाचलं नव्हतं, हे नाव कसं आलं, म्हणजे तोंडातनं लगेच नाव कसं आलं? तर तेव्हा त्यांनी सांगितलं की शक्तिपाताने ती त्यांनी माझ्यात स्थित केली. म्हणजे आजही ज्ञानेश्वरी वरती तुम्ही मला काही विचारा किंवा ह्याच्यात तो प्रसंग विचारा, ज्ञानेश्वरीच्या ह्याच्या काय लिहिलेलं आहे काय नाही, तुम्ही प्रसंग सांगा, मी पुढे सांगायला सुरुवात करतो. ही त्यांची कृपा. म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की जे मी बाह्य वाचणार होतो हे त्यांनी त्या 26 दिवसानंतर आतमध्ये स्थित करून टाकलं. म्हणजे ही गोष्ट आपण जे म्हणतो ना की शक्तिपात काय असतो किंवा कसं करतात, ही एक अशक्यपाय गोष्ट होती. आणि ह्याचं गंमत म्हणजे अशी झाली की नंतर माझं एकदा बाबा महाराज सातारकर, सगळ्यांनाच माहिती आहे की ज्ञानेश्वरी हे जर ऐकायची असेल, ज्ञानेश्वरीवरती निरूपण, तर फक्त आणि फक्त बाबा महाराज सातारकर, कारण एकरूपता ही त्यांच्याकडनं खूप महत्त्वाची आहे. आणि मग मी असं ठरवलं की आपण याच्यावरती काहीतरी लिहिणं गरजेचं आहे, किंवा मी आता काही लिहू शकतो का, असं माझ्या तेव्हा मनामध्ये विचार आला. मला प्राप्त तर झालंय, पण हे कुठंतरी मी कसं सगळ्यांना सांगत फिरत बसणार की मला ज्ञानेश्वरी कळते, मला ज्ञानेश्वरी येते. आणि त्यावेळी बाबा महाराज सातारकरांचा माझा म्हणजे परिचय झाला. त्यांचं कोथरूडला मुलीचं घर होतं, तिथं आमची भेट झाली आणि महाराजांना सांगितलं की असं असं आहे त्याच्यामध्ये. तर त्यांनी मला एक सांगितलं की हो का, वा उत्तम म्हणे, जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, अर्थ सांगा, असं त्यांनी माझी परीक्षा घेतली. आणि तो जो अर्थ त्यांना सांगितला, म्हणजे आजही मला आठवत आहे. बाबा महाराजांची त्यावेळी तब्येत थोडी बरी नव्हती आणि अंथरुणातच होते ते, पण तिथेही म्हणजे आम्ही त्यांच्या बेडरूममध्ये जाऊनच मी बोलत होतो. तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मी त्यांना म्हटलं माझं काही बाबा काही चुकलं का? तर म्हणे नाही, म्हणे तुम्ही पसायदान द्या. तर म्हटलं बरं ठीक आहे. मी त्यांना हो म्हटलं, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि तिथनं बाहेर पडलो. 27 दिवस झाले. परत ह्यांच्याकडं गुरूंकडं जायची वेळ झाली होती, म्हणजे समोरच जायची वेळ झाली होती. गेलो, त्यांना असं असं सांगितलं आणि मला असं तेव्हा वाटलं की कुठेतरी डॉक्टर म्हणतील की ज्ञानेश्वरीतलं मला हे सांग ते सांग. एक उत्सुकता असते ना, आपण ज्याला शिकवायला पाठवलं त्याच्याकडनं काहीतरी काय शिकून आला ह्याचं वगैरे. त्यांनी मला एकही प्रश्न विचारला नाही. ते म्हटले तुला पाहिजे ते मिळालं ना? म्हटलं हो, बस म्हटलं. म्हणजे समाजासाठी याचा उपयोग कसा करता येईल
ह्याचा विचार करायचा. म्हणजे माझ्याकडं एक दाणा आलेला आहे, हा एका चिमणीला घालायचा का तो जमिनीमध्ये पेरून त्याचे 1000 दाणे करायचे आणि अनेक पक्ष्यांना घालायचे, हे तू ठरव. म्हणजे एक विचार मी तुला देतोय, ते विचार तुझ्या मनामध्ये रुजव आणि स्वतःचे विचार त्याच्यामध्ये उत्तम प्रकारे खतासारखे घाल आणि ते बाहेर काढ आणि ते 1000 जणांना आपल्याला वाटायचे. ज्ञानाचा प्रसार होणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने तेव्हा त्यांनी मला ती ज्ञानेश्वरीचा उपयोग साधारण जीवनामध्ये किंवा वागताना बोलताना कसा करून घ्यायचा हे सांगितलेलं होतं. हे करताना दुसरा जो तेव्हाच आपला कालच्या याच्या निरूपणात परवाचा होता की शरीर आणि देह, की शरीर म्हणजे काय आणि देह म्हणजे काय. त्या दिवशी हे सांगितलं होतं की 5 ज्ञान आणि 5 कर्म इंद्रिय अशी 10 इंद्रिय आपल्या ज्या शरीरामध्ये स्थित असतात त्याला देह म्हणतात. म्हणजे बाह्य ज्या गोष्टी सहन करायला लागतात त्या शरीराला सहन करायला लागतात. पण देह म्हणजे ही 5 ज्ञानाची इंद्रिय. आणि त्याच्यात मला एकाने प्रश्न विचारला होता की ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही कुठली असतात ती जरा सांगितली तर बरं होईल. तर ते सांगतो मी तुम्हाला. 5 ज्ञान म्हणजे काय, तर आपला एवढा भाग फक्त पुढचा लक्षात ठेवायचा. म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ ही आपली आणि त्वचा ही ज्ञानाची इंद्रिय आहेत. ही तुम्हाला जे काही मिळतं सगळ्यात पहिल्यांदा इथं येतं, ह्या एरियात येतं आणि मग बाकीच्या ठिकाणी. आणि मग कर्मेंद्रिय कुठली आहेत त्याच्यामध्ये हात, पाय, तुमची पुढचं जननेंद्रिय, गुदद्वार ही तुमच्या कर्मेंद्रियामध्ये येतात. मग देहामध्ये किती प्रकार येतात, म्हणजे ही गोष्ट देहात स्थिर आहे. तर फक्त देह कसा तयार होतो, तो स्थूल देह असतो, सूक्ष्म देह असतो, कारण देह असतो. हे 3 देहाचे प्रकार आहेत. पण त्याचं स्पष्टीकरण आत्ता ह्या भागात मुद्दामून सांगणार नाही, कारण ते माझ्या गुरूंबरोबर नंतर माझी चर्चा झाली होती. आत्ता फक्त देहाशी, देह म्हणजे काय हे याच्यामध्ये सांगणार आहे. तर मग तेव्हा मला म्हटले की आपण देहावरती विचार करू म्हणून. आणि त्यावेळी म्हटलं ठीक आहे. मग औषध करताना परत देहावरती बोलणं झाले. ते म्हटले देह जर कळायचा असेल तर भाव कळणं महत्त्वाचं असतं. तर म्हटलं नेहमीप्रमाणे मला कळलं नाही कारण शब्द जड होता. तर म्हटले देह म्हणजे आपली 5 ज्ञान इंद्रिय, या 5 ज्ञान इंद्रियांचं अस्तित्व काय ह्याची आपल्याला ओळख हवी. म्हणजे आपल्या देहाची आपल्याला ओळख होणं आधी गरजेचं आहे. आणि 5 कर्म इंद्रियांची त्याचीही ओळख होणं आपल्याला गरजेचं आहे. कारण त्याच्यावरती मनुष्याचं पुढचं जीवन अवलंबून असतं. तर म्हणलं मग देह हे म्हणलं देह बदलत नाही, शरीर बदलतं, पण किंमत ही देहाला असते. मग आपण एखाद्याला म्हणतो शब्द बघा देहबोली, ह्याची देहबोली म्हणजे काय, तर आता मी हात हलवला तर ही काय देहबोली नाही, हे शरीर हलत आहे. देहबोली म्हणजे असा हात उगारला तर हा हात असा हलवला तर त्याला काही तुम्हाला वाटणार नाही, पण असा उगारला तर तुम्हाला लक्षात येईल ह्याचा रागाने हा हात करतोय. म्हणजे हे कुठनं बोलतंय तर आत्मा, म्हणजे अंतःकरणात कुठंतरी राग उत्पन्न झालाय म्हणून त्याची प्रतिक्रिया तुमच्या शरीराने दिली, म्हणून ह्याला देहबोली म्हटले. की देह कसा बोलतो तर असा बोलतो की तो कृती करून घेतो शरीराकडनं. आणि मग ह्याच्यातनं म्हटलं की ह्याच्यात भाव कळणं खूप महत्वाचं आहे. म्हटलं आपण भाव म्हणजे काय म्हटले, ते म्हटले भाव म्हणजे चैतन्याची ती गोष्ट, भाव म्हणजे चैतन्याची ती गोष्ट की ती रोजच्या जीवनामध्ये कमी जास्त होत असते, त्याला भाव त्यांनी म्हटलेला आहे. की प्रेम असलं तरी कमी जास्त प्रमाणात होतं, प्रत्येक गोष्ट जी कमी जास्त होते. आणि भाव तुम्ही कसा स्वीकारता ह्याच्यावरती अवलंबून आहे. मग म्हटले की ते 3 प्रकारचे असतात. म्हटलं मला तुम्ही जरा स्पष्ट करून सांगितलं तर बरं होईल. ठीक आहे म्हटले.
उद्या दुपारी 4 वाजता या. मग दुसऱ्या दिवशी गेलो. मग आम्ही जिथं माझं म्हणजे घर आहे तिथनं 2 चौक पुढं खुन्या मुरलीधराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. आतमध्ये अतिशय सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मला म्हणले ही मूर्ती पहा. मी आपलं गेलो, मूर्ती बघितली. म्हटलं किती सुरेख आहे. मंदिरचं सुंदर होतं. म्हटलं मी आजीबरोबर इथं प्रवचन किंवा कीर्तन ऐकायला यायचो लहानपणी. म्हणजे मी खेळायचो, ऐकायचा माझा काही संबंधच नव्हता, पण मी आपला आजीबरोबर म्हणून यायचो आणि इथं खेळायचो असं मी त्यांना म्हटलं. म्हटलं की इथं मूर्ती हे पहा, ती श्रीकृष्णाला पहा. पाहिलं. बसलो तिथं. काय पाहिलं म्हटलं. म्हटलं मूर्ती खूप सुंदर आहे. म्हटलं हातात मुरली पण छान हे केलेली आहे. अजून काय पाहिलं म्हटलं. म्हटलं काही नाही, मुकुट घातलेलं आहे, वस्त्र हे केलेलं आहे. अजून काय पाहिलं म्हटलं. बस एवढंच पाहिलं. परत जाऊन चेहरा पहा. मग मी परत उठलो, गेलो. तेव्हा मंदिराच्या आत गाभाऱ्यात जाता यायचं. बघितलं, परत बाहेर आलो. म्हटलं पाहिला, छान आहे म्हटलं चेहरा, असा हसरा चेहरा आहे. परत जाऊन पहा म्हटलं. परत आत गेलो. म्हटलं मला कळे ना की नक्की मी काय पाहायचंय आणि काय बघायला मला सांगतात. परत आत गेलो, परत बघितलं. म्हटलं हा थोडेसे गाल असे वर आल्यासारखं दिसतंय, छान म्हटलं, हसताना दिसतोय तिला. आणि म्हटलं ते त्याचे ओठ जे रंगवलेत ना, त्यात थोडंसं एका ठिकाणी म्हटलं रंग उडालेला आहे, असं मी त्यांना त्यावेळी सांगितलं. मग उठले, माझ्याबरोबर आत आहे. चला, हे काय हा चेहरा, तुम्ही काय बघितलं. म्हटलं मी याचे डोळे बघितले, ते नाक बघितलं, ओठ बघितले, याचं तो मी तुम्हाला म्हटलं तसं गाल वर आलेलं आणि हे बघितलं. म्हटले चेहऱ्यावरचा भाव बघणं गरजेचं असतं. कुठलीही मूर्ती, आपण गणपती घेतो, तर गणपतीत बघतो काय, तर त्याचे डोळे, त्याचा चेहरा, की त्या डोळ्यातले भाव काय आहेत. आणि इथं म्हणले आता आता तुम्ही बघा, आता तुम्हाला काय दिसतं. आणि तेव्हा एक प्रकारे मन खरंच म्हणजे एकाग्रता झालं, की जेव्हा कळलं की मला काय बघायचं आहे. हे त्यांनी मार्ग दाखवला की मूर्ती बघताना बाकी बघू नये. मूर्तीच्या जे डोळे असतात त्या डोळ्यातले भाव बघितलं की बाकी मूर्ती बघायला लागत नाही. सर्व मूर्ती आपोआप समोर तुम्हाला प्रगट होते. म्हणून म्हणले हा भाव जो आहे ह्याला सात्विक भाव म्हणतात. म्हटलं बरं, आता चला म्हटले. मग तिथनं आम्ही गेलो, ते मंडईत गेलो. मंडईमध्ये अगोदर ज्यावेळी आम्ही गेलो तेव्हा रस्त्याच्या मध्ये ते रस्त्याला कांदे बटाटे विकणारी माणसं बसलेली असायची आणि त्यांच्या पुढं एका पुठ्ठ्यावरती लिहिलेलं असायचं कांदे एवढे एवढे किलो, बटाटे एवढे एवढे, आजचा भाव, असा आजचा भाव असं त्याच्यात लिहिलेलं असायचं आणि ते लिहिलं. मग मला म्हटलं हे वाचा. म्हटलं आजचा भाव, तेव्हा जे काही आत्ता लक्षात नाही किती भाव लिहिला होता, पण जे झाले म्हटले हे व्यावहारिक भाव झाला, म्हणजे किंमत. आणि तिथनं आम्ही दगडूशेठ दत्तात्रयाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये बुधवार पेठ चालू होते. म्हणजे देह विक्री व्यवसाय करणारी तिथं ती वस्ती आहे. मला म्हटलं तिथं समोर जा आणि काय दिसतंय ते पाहून या त्याच्यामध्ये. तर आता म्हटलं कसं जाणार, कारण हे तर माहिती होतं, कोणी बघितलं काय केलं, एक मनामध्ये भीती असते ना की आपण इथं ह्या वस्तीत कसं जाणार. जाऊ नये म्हटले. आणि एखाद्या स्त्रीला विचारा की भाव काय. आणि त्या रेवडीवाल्या बोळाच्या समोर जे होतं तिथं जाऊन मी विचारलं आणि विचारून परत आलो. म्हटलं मी त्यांनी याच्यात सांगितलं, आता चला मला. तिथनं परत आम्ही त्यांच्या दवाखान्यात आलो. मला म्हटले देहाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जो चेहऱ्यावरचा भाव,
हे अंतर आत्म्याशी निगडीत जेव्हा गोष्ट होते तेव्हाच तो प्रगट होतो. कांदे बटाट्याचा भाव हा जेव्हा व्यावहारिक दृष्टिकोनातनं जे म्हणजे क्रिया घडते तेव्हा तो उत्पन्न भाव होतो, की जो बदलत असतो. रोज भाव बदलत असतात, म्हणून जो बदलतो, जी गोष्ट कायम बदलामध्ये असते त्याला भाव म्हणतात. म्हणून तो व्यावहारिक झाला. आणि तिसरी गोष्ट की ज्या स्त्रीला जे विचारलं होते, ज्या देहाच्या मनाच्या विरुद्ध जी घटना घडते आणि तुम्हाला देह विक्री करायला लागते. शब्द नीट लक्षात घ्या, थोडं समजायला इथं अवघड जाईल पण गरजेचं आहे, की त्या स्त्रीला देह विक्री करायला लागते, शरीर विक्री करायला लागत नाही. आपण म्हणतो देह विक्री करणाऱ्या बायका, देह विक्री करणारे पुरुष. मग देह विक्री जिथं होते त्याची किंमत आपण त्यांना विचारली, आणि देह हा शब्द एवढ्यासाठी तिथं वापरलेला आहे की मनाच्या विरुद्ध केलेली घटना म्हणून देह वापरला. त्यांना काही आनंद वाटत नाही. म्हणजे माझे त्या स्त्रीचे मनामध्ये जी काही भावना आहेत, जी काही तिचं आपण स्त्रीत्व जे म्हणतो आपण, सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या तिने असतात. सगळ्या 5 ज्ञानाची आणि 5 कर्माची जी इंद्रिय असतात, ह्या सगळ्यांची ती मनाच्या विरुद्ध जाऊन विक्री करते, म्हणून त्याला देह विक्री असं म्हणतात. देह म्हणजे शरीराची विक्री नसून माझ्या मनाच्या विरुद्ध केलेली घटना. म्हणजे देह विक्री शब्द कसा तयार झाला आणि तो आपल्या भावाशी कशी निगडीत आहे ते त्यांनी मला तिथं समजून सांगितलं, की देह हे देवाचं मंदिर आहे. मनाचा आदर जिथं ठेवला जातो किंवा मनाचा आदर जिथं समर्पित होतो त्याला मंदिर म्हणतात. असं देह हे देवाचं मंदिर आहे. मग अशा मंदिरामध्ये काय काय घडत असतं, म्हणजे नुसतंच म्हणून चालत नाही की देह देवाचे मंदिर, आपण जे अभंग ऐकतो किंवा ह्याच्यामध्ये नाही. ह्याचा आपण सर्वसामान्य जीवन जगताना विचार करणं गरजेचं आहे, की हा माझा देह आहे ना, हा हे देवाचं मंदिर आहे. मग ह्या मंदिर जे आहे ना, तर ह्याचा मी पुजारी आहे आणि हे सांभाळायचं काम माझं आहे. आणि हा मी टेम्पररी पुजारी आहे, तात्पुरता पुजारी आहे, की मला ते सांभाळायचं आहे. पण आपण त्याच्यामध्ये व्यसनांच्या मार्गे, अनेक विचारांच्या मार्गे, नको त्या गोष्टी करण्याच्या मागे त्यातलं देवत्व संपवून टाकतो. म्हणून देहाला महत्त्व हे खूप दिलेलं आहे. म्हणजे ह्या शरीरापेक्षा, आता गंमत बघा, सावरकरांचं उदाहरण मला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सावरकर हे जेव्हा अंदमानामध्ये होते तेव्हा त्यांना जी शिक्षा झाली होती, काळ्या पाण्याची जी शिक्षा झाली होती, तेव्हा लोकांना असा नंतर प्रश्न पडला की हा माणूस पहाटे ते संध्याकाळपर्यंत त्या कोलूला जुंपलेला एवढं कष्ट करतो, तरी हा संध्याकाळी ताजा कसा काय? त्याच्यावरनं सुद्धा कमलासारखं काव्य त्यांनी भिंतीवरती खरडून लिहिलं. तुम्ही आज घरामध्ये आपल्या भिंतीवरती कुठल्याही गोष्टींनी, साधा फरशीचा तुकडा घ्या किंवा खेळाचा घ्या, स्वतःचं नाव खरडून किती वेळ लागतो ते पहा. असं कमला काव्य त्यांनी त्याच्यावरती खरडून लिहिलं. ते तुम्ही म्हणाल की केवढं काव्य लिहिलं, तर मग एवढी भिंतीमध्ये एवढी मोठी भिंत होती का? कारण लिहिलेलं मनामध्ये रुजलं जायचं. जे लिहित होते तो फक्त तिथं कृती होती, पण लिहिलेलं मनामध्ये हे लिहिलं जायचं, म्हणजे नंतर ते लिहिलं गेलं. तसं जे आपण म्हणतो की काय काव्य काय आहे, ते नंतर हे मनामध्ये, म्हणजे जिथं बाह्य अवस्थेमध्ये त्यांनी लिहिलं तीच अंतर अवस्थेमध्ये स्वीकारलं. का स्वीकारलं? तर शरीर थकलं होतं पण देह थकला नव्हता. म्हणजे दिवसभर कोलू ओढून ओढून शरीर दमलं पण मन दमलेलं नव्हतं, डोळे दमलेले नव्हते, कान दमलेले नव्हते, कर्म इंद्रिय दमलेली नव्हती, आणि त्या देहाने हे उत्तम करून घेतलं. म्हणून सावरकरांचं
जे जीवन होतं हे अभ्यासण्यासाठी याच्यासाठी आहे की देहाचा अभ्यास किंवा देहाचा जर विचार करायचा असेल तर सावरकरांचा अभ्यास की 24 सोनेरी पानं हे नक्की वाचावं किंवा अजून त्यांची बरीच पुस्तकं आहेत. मग देहाची ओळख त्यांनी करून दिल्यानंतर भावाची ओळख करून दिली. मग जेव्हा मनुष्याला भाव हा प्रकार कळतो की मग अजून बोलताना म्हटले की भाव हा कसा असतो, भावाभावात भांडण होतं. बघा, तुम्ही जर शब्द जर तुम्ही लिहिलात तर भा आणि व लिहिला जातो, उ लिहिला जात नाही. म्हणजे आपण म्हणतो की हा अमुक माझा भाऊ आहे, तेव्हा लिहिलं होतं भ भज्जीतला आणि उ उसातला, तिथं लिहिला जातो. पण जेव्हा भावाभावात असं लिहिलं जातं तर दोन्हीकडं उ शब्द वापरला जातो म्हणजे द्वचात. मग जेव्हा भाव बदलतो तेव्हाच भांडणं होतात. म्हणजे आपण म्हणतो ना की भावाभावात वितुष्ट आलं. म्हणजे म्हणजे हा भाव कसा वेगळा केला की माझं नाव हेमंत आहे, माझ्या भावाचं नाव शेखर होतं, माझा भाव वेगळा, त्याचा भाव वेगळा. मग आपण उदाहरण घेऊ, आई वडिलांनी इस्टेट ठेवली आणि आमच्या दोघांच्या भावामध्ये त्या इस्टेटीबद्दल एकमत न झालं आणि भावाभावात म्हणजे नातं नाही आहे तर विचारधारा आहे, त्या भावाभावांमध्ये क्लेश झाला आणि घराचं वाटोळं लागलं. म्हणजे मनुष्याच्या भावामध्ये जेव्हा बदल घडतो आणि तो भाव जेव्हा नीच मार्गाला जातो तेव्हा भाऊबंदकी बनते. तिथं व शब्द नाहीये, तिथला भाव वेगळा आणि इथला भाऊ शब्द वेगळा. म्हणजे भावांमध्ये भाऊबंदकी निर्माण झाली. म्हणून भाव हा खूप महत्वाचा शब्द आहे. मग आपण जे आत्ताच्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं जे आपण हे करतो, जप करतो, मनन करतो, मंत्र जपतो, तर तेव्हा तुमच्या अंतर्मनातला भाव तुम्हाला पहिलं कळणं गरजेचं आहे. कोणी काय सांगितलं मग मी ते सुरुवात केलं तर हे तुम्ही ही बाह्य कृती झाली. अंतर्मनामध्ये जर रुजलंच नाही, जर रुजलेलं नसेल ना तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही किंवा त्याचा परिणाम होणार नाही. म्हणून पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की हे आपल्याला आपला स्वतःचा भाव कळला पाहिजे. जेव्हा ऍक्टर असतो की नाही तो कसं सांगतो ना की अमिताभ बच्चन अमुक अमुक करोड, हा दुसरा अमुक अमुक करोड, हा काय भावच आहे की तो कमी जास्त होऊ शकतो. तुम्ही इंग्लिशमध्ये त्याची प्राइस व्हॅल्यू अमाऊंट किती जरी म्हटलं तरी भाव हा काही बदलत नाही. ज्ञानेश्वरी ऐकली आणि काय भाव उत्पन्न झाले हो. मंदिरात गेलो काय भाव उत्पन्न झाले. काय आज बाजार भाव कोसळला. भाव शब्द बघा रोजच्या जीवनातला आहे आणि हा जिथं वापरला जातो ना तिचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कधी त्यावेळी असं व्हायचं की काय आपण म्हणजे मी काय नक्की शिकतोय हे मलाही पहिल्यांदा कळत नव्हतं. पण जसजसं कोडी धागे उलगडत गेले तसतसं सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणून आपला रोजचा जीवनातला आपण स्वतःचा आपला भाव काय मार्केटमध्ये, मला कोण विचारतंय, त्याच्यात अहम उत्पन्न होता कामा नये. कारण आपण काय आहोत हे आपण रोज सकाळी उठल्यावरती परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर आजचा माझा भाव काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. माझा भाव म्हणजे किंमत नाही, तर माझा भाव म्हणजे माझा विचार काय आहे हे ओळखलं पाहिजे. गंमत बघा, हे जेवढे देवत्व आपण त्यांना म्हणतो ना हे भाव सुद्धा तिथे ठरवले जातात. शंकर असो, गणपती असो, कृष्ण असो, विष्णू असो, देवी असो. काय रे कुठं चाललाय? अरे गणपतीला जाऊन येतो. कुठं चाललाय? अरे महादेवाला जाऊन येतो. अरे कुठं चाललायस? देवीला जाऊन येतो. कुठं चाललाय? दत्ताला जाऊन येतो. कुठं चाललाय? स्वामींना जाऊन येतो. कुठं चाललाय? महाराजांना जाऊन येतो. दोन्हीत फरक बघा. म्हणजे जे देव आहेत ते अरेतुरेत आहेत.
आणि जे देवत्वाचं दर्शन घडवतात ते आहोजाऊमध्ये आहेत. रिस्पेक्ट, आपण म्हणतो ना आहोजाऊ म्हणा, रिस्पेक्ट हा तुम्ही असा उल्लेख कराल, पण भावाच्या दृष्टिकोनातनं काय आहे हे माझं आहे. आईला म्हणत नाही आहो आई, अरे बाबा, अहो बाबा म्हटलं जातं. बाबांना म्हणताना आता मुलं आई वडिलांना काही हाक मारतात, पण मला असं आठवत नाही की कोणी आईला अहो आई असा हाक मारला असेल. अरे बाबा आमच्या वेळी म्हटलं जायचं, पण अहो बाबा असं म्हटलं जायचं. मातृत्वाची ओळख जो करून देतो, व्यावहारिक ओळख जो करून देतो तो बाप आहे. म्हणून बाबा महाराज कायम म्हणायचे, हृदयाशी जोडले ती आई आणि व्यवहाराशी जोडला म्हणजे जो पदराला जिथे डोळ्यातनं पाणी आल्यावर जी पदर डोळ्याला लावून समाजापुढे रडते ती आई आहे. पण माझ्या मुलांना मी हे देऊ शकलो नाही म्हणून अंथरुणात तोंड लपवून किंवा तोंड घालून जो रडतो तो बाप आहे. हा आई आणि वडिलांच्या नात्यातला भावाचा फरक आहे. मग जे माझे आहेत, अरे काका, पण दुसरे कोणाकडे असेल त्यांना आपण अहो काका म्हणतो, ते आपले नाही. मग जे माझे आहेत त्याचा तो भाव वेगळा असतो. मग या देवतांना तुम्ही माझं करा, हे माझे आहेत. मग जे माझे आहेत ते माझ्यापासून कधीच दूर नाही आहेत. अध्यात्म मला असं सांगितलं गेलं, अमुक देवाचा कोप झाला का, तमुक देवाचा कोप झाला का, मग तुमच्या घराण्यामध्ये असं झालं, मग तुमच्या घराण्यातनं तसं केलं गेलं, ह्याला छळलं गेलं, ते कधीच नाही. ते माझे आहेत म्हणून तर अरे तुरे करते. रामदास स्वामींचं बघा, मारुती रायानं म्हणायचं, चला मारुती राया चला, भिक्षेची वेळ झाली, नुसतं बसून मिळणार नाही, जोडीत घ्यायचे, सज्जनगडावरनं यायचे, सगळीकडे फिरायचे आणि म्हणायचे, बास का मारुती राया, आज एवढं पुरेल का? पुरे. आपण म्हणतो रामदास स्वामी मारुतीशी बोलायचे, तुम्ही बोलता. अंतर्मनाचा तो भावच जर तुम्ही जोडून घेतला नाही किंवा जोडला गेला तर तुमच्यामध्येही विषण्णता. आपला बघाचा स्वभाव काय, हो का ह्यांच्याशी हे बोलतात का, आम्हाला दिसत नाही. तसं नाही. जिथं हृदयाशी जोडलं जातं ते बरोबर कळत असतं. ते मुलगं कुठेही असो, मूल काही त्याला झालं ना की ते आईला बरोबर कळते की माझ्या मुलाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, जुळलं गेलेलं आहे. मग तसं रोजच्या जीवनामध्ये मला माझ्या गुरूंनी तेव्हा हे ज्ञान देताना सांगितलं नाही कधी की तू अमुक स्तोत्रवाद, अमुक मंत्रवाद, तू स्वतः काय ही ओळख कर. स्वतःच्या देहावरती तू पहिले संस्कार कर. बाकीच्या गोष्टीची तुला गरज म्हणजे ती गरजच लागत नाही, कोणालाच लागत नाही. कारण मला आत्ता गरज आहे म्हणून मी देवाला जवळ करतोय तर तसं चालणार नाहीये. सुरुवातीपासूनच माझ्या मनामध्ये ते बीज रुजवणं आणि रुजलं जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही मंदिरात गेल्यानंतर नुसतंच जाऊन वा वा किती सुंदर, किती छान बांधलंय वगैरे असेल आणि ते मूर्तीमध्ये जर म्हणजे आपण म्हणतो ना की प्राणच नसतील, आपण प्राण कशात ओळखतो तर त्या डोळ्यातनं ओळखतो, मग ते कळणार नाही. मग ह्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की मग देह ओळखायचा असेल तर भाव कळला पाहिजे. आणि मग भाव जर कळायचा असेल तर आत्मविश्वास पाहिजे. नुसतं त्याच्यामध्ये नाहीये की काय, ह्याच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. मग देहामध्ये आत्मविश्वास कधी निर्माण होतो तर तुम्हाला खात्री होते तेव्हा निर्माण होतो. तुम्ही जी कृती करताय ती कृती करणं मी करतोय ती ही योग्य आहे का. त्यांच्याबरोबर मी एकदा गोखलेनगरला त्यांचे पेशंट होते तर कुसाळकर चौकामध्ये, तर तिथं कुसाळकर चौकाच्या पुढं एका पेशंटकडं मी रिक्षाने गेलो होतो. आणि अर्थातच माझं इलेक्ट्रॉनिक्सचं आहे तेव्हा त्या इमर्जन्सी लॅम्प वगैरे रिपेअरलाही आमच्याकडे यायच्या. आणि येताना रिक्षा कुसाळकर चौकात थांबली होती. तिथं रस्त्यावर काही पोरं खेळत होती बाजूला. आणि त्यातला एक मुलगा, एक हातात बॅटरी होती आणि असा वरती फोकस मारत होता आकाशामध्ये आणि बाकीच्या मुलांना दाखवत होता आणि हसत होते. तर काय असतं गंमत बघा, मी माझ्या उजव्या हाताला डॉक्टर बसले होते आणि डाव्या हाताला हे घडत होतं.
कधीतरी आपण शहाणपणा करायला जातो, आपल्याला आपण ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, तसं आपण एखाद्या वेळेस मी असं काहीतरी करतो की माझे गुरुजी माझे पाठ ठोपटतील, मला शाबासकी देतील. माझ्याही मनात तेव्हा आलं. मी त्यांना त्या मुलाला म्हटलं, अरे ए इकडे त्याच्या म्हटलं काय, म्हटलं अरे कशाला बॅटरी जाळतोयस, एवढं दुपारी 1:30-2चं लखलखीत ऊन आहे, तू काय दाखवतोय त्यांना. तर त्याच्याबरोबर पाठीमागं दुसरा मुलगा होता, त्याचा उजवा हात हा त्याच्या पुढच्या लिंगावरती होता त्या मुलाचा, आणि तो सांगत होता की हा येडा हे दाखवतोय, सूर्य दाखवतोय. सिग्नल लागला आणि आम्ही रिक्षा पुढे आली. मी म्हटलं उगाच बॅटरी वाया घालवतोय, काही कारणच नाही त्याच्यामध्ये. तिथनं आम्ही जेव्हा रिक्षा सोडली तेव्हा त्यांच्या इथंच खाली 1-2 मिनिटं थांबलो. मला म्हणले प्रसंगातनं शिकलात काय. आता प्रसंग मी तुम्हाला आत्ता सगळा सांगितला. रिक्षा थांबली, मुलगा खेळत होता, बॅटरी त्याच्या हातात होती, सूर्याचा प्रकाश दुपारी 1:30-2 वाजता सूर्यावर मारत होता, इतरच्यांना दाखवत होता आणि इतरच्यांना ते दिसत होता आणि ती त्याच्यामध्ये हे करत होती, म्हणजे त्याच्याशी खेळ खेळत होती. आणि मी इलेक्ट्रॉनिक्सचं माहिती असल्यामुळं मी त्यांना सांगितलं की बॅटरी वाया घालू नका, आत्ता काय दिसणार आहे का. पण तो म्हटला आम्हाला दिसतंय. एवढी ह्याच्यामधनं आलं ही घटना. मला म्हटले त्याच्यामध्ये त्या मुलाच्यामध्ये जो आत्मविश्वास होता हा तुम्हाला दिसला नाही, तुम्हाला घटना दिसली. दुपारच्या 12च्या उन्हामध्ये तो मुलगा टॉर्च मारत होता. ठीक आहे म्हटलं हो. आणि बाकीची मुलं काय म्हणाली, तो आम्हाला सूर्यावरती फोकस म्हणजे तो प्रकाश मारून दाखवत होता, ते आम्ही बघत होतो. म्हणजे दुसऱ्यांना दिसत होतं. हा आत्मविश्वास. हे बघा, दिसत असो नसो, पण जेव्हा एखादा दाखवतो आणि दुसरा म्हणतो नाही हो आम्हाला दिसतंय, तर याला आत्मविश्वास म्हणतात. त्याला आत्मविश्वास होता की मी फोकस मारतोय, भलं सूर्याचं किरण काही असू दे, पण मी मारलेल्या फोकसनी तो मला सूर्य दिसतो आहे. हा त्याच्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास असा हवा. तुम्ही काय केलं, तुम्ही चूक नाही केलं. तुम्हाला ती बॅटरी वाटलं की पटकन संपेल, तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या दृष्टिकोनातनं विचार केला. पण आता हा आत्मविश्वासाच्या दृष्टिकोनातनं विचार करा. आत्मविश्वास हा असा वाढतो, आणि आत्मविश्वास वाढला की मनुष्याचा भाव वाढतो. पण जोपर्यंत आत्मविश्वास वाढत नाही तोपर्यंत भाव वाढू शकत नाही. आणि जोपर्यंत भाव वाढत नाही तोपर्यंत देहामध्ये काय घडतं आहे किंवा मनुष्याला देहाची ओळख होत नाही. मग जेव्हा आपण भगवंताचं दर्शन घ्यायला जातो, परमेश्वराचं दर्शन घ्यायला जातो, तेव्हा पहिल्यांदा मी कोण आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मी का जातोय मंदिरात, म्हणजे खरंच मी समर्पित होण्यासाठीचा माझा भाव आहे का मी काही मागण्यासाठी जातोय हा भाव आहे, हे कळणं गरजेचं आहे. कारण तो परमेश्वर काही तुमचं देणं लागत नाही आणि तुम्ही त्याला काही देत नाही, त्यामुळे तुम्ही काही घेणं लागत नाही. तुम्ही म्हणाल की मी त्याला 101 रुपयाची पावती केली, 1000 रुपयाची पावती केली, तर ते नाही होत. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की मधल्या तुम्ही कुठल्याही गोष्टी न करता परस्पर मानस पूजेपर्यंत पोहोचता आत्मविश्वासामुळे. अन्यथा ज्यांना आत्मविश्वास नसतो ना, त्यांना भौतिक गोष्टींची गरज असते. म्हणजे फुलं आणायचा एक गुरुपौर्णिमेचा त्यावेळीच हे जे घटना झाली त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच गुरुपौर्णिमा होती. मी मागा सांगितलं की ते करायचं नाही, ह्याला जायचंय, सिंहगडला जायचंय. आणि जेव्हा मी पहिल्यांदा गुरुपौर्णिमाला त्यांच्याकडं गेलो, आपल्या विठ्ठलदास नारायणदास मधनं मस्त उदबत्ती घेतली. त्यांचं खाली त्यांच्या एका बंधूंचं खाली टेलरचं दुकान होतं, आदर्श टेलर म्हणून. तर तिथं मी वास बघितला होता की उदबत्तीचा वास सुंदर होता. मग मी त्याला विचारलं कुठली उदबत्ती आहे, ते म्हणले ग्रीन रोज. म्हटलं वा.
मग म्हटलं आपण ह्या गुरुपौर्णिमेला त्यांना आपण ग्रीन रोज, पेढे आणि नारळ असं सगळं देऊ. असं ही अगोदरची घटना सांगतोय पहिल्या गुरुपौर्णिमेची, कारण भावाशी निगडीत आहे म्हणून ती घेतली आत्ता आठवली म्हणून. आणि घरी गेलो त्यांच्या मी. तर सकाळी गेल्यानंतर घरामध्ये कळलं की ते नाही आहेत, सिंहगडाला गेले. आणि जे भाऊ म्हणजे अरुण काका मी जे त्यांचा उल्लेख केला ते होते. म्हटलं येस. तर म्हटलं काही नाही, आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं डॉक्टरांना मी हे द्यायला आलोय. तर ते नाही आहेत, मग तुम्हाला देऊ का? तर मला म्हणते मला का नाही, ते नाही आहेत म्हणून तुम्ही, म्हणजे मी ऑप्शन, मला म्हटले मी ऑप्शन ये म्हटले बस इथं. एकनिष्ठ आणि 10 पिंपळावरचा मुंजा ह्याच्यात फरक काय म्हणले? ते म्हटलं एकनिष्ठ म्हणजे एकाच ठिकाणी आपली निष्ठा असते. मग ती का नाही म्हणले? मला कशाला मुंजा करतोयस? ज्याच्यासाठी आणलं त्याच्या त्यालाच द्यावं. हे त्यांच्याकडनं त्या दिवशी कळलं की जिथं आपण समर्पित व्हावं ना. हे आजच्या काळात का सांगतोय? आजही कोणी विभूती आल्या काय ह्याच्यात हे केलं, नमस्कार 100% मी करेन, दंडवत त्यांना घालीन, पण अंतर्मनातनं देहातनं जी कंपन येतील ती फक्त आणि फक्त माझ्या गुरूंच्या चरणी, बाकी कोणाचीही नाही. जे संस्कार किंवा जे विचार त्यांनी दिले ना तेच माझ्यासाठी सर्वस्व. बाकी कोणीही किती सांगितलं, कोणी किती असू दे, मी ती बरोबरी कोण उच्च कोण नीच हे करायला कधी जातच नाही. पण मला हेच म्हणजे एकच असावं. म्हटलं ठीक आहे काका, चुकलं, येतो. पर का असतं बघा, शिकायला कसं मिळतं अध्यात्म. मग म्हटलं ह्याच्यातला एक पेढा देऊ का? ते मातेंनी माझ्याकडं जरा बघितलं, उघड डबा, लाडू आणलेस का पेढा आणलाय? म्हटलं पेढे घेतले. खोटं बोलतोस, लाडू आहेत म्हणले त्याच्यात. म्हटलं नाही हो काका. असं वाजवलं. म्हटलं हे बघा पेढे, आणि ते चिटकवलेलं असतं ना, आणि पेढे असतील तर. आता माझ्या मनात प्रश्न, मी तर घेतले पेढे, कॉन्फिडन्स एवढा होता की मी पेढेच घेतलेले आहेत, प्रश्नच नाही. पण समोरची व्यक्ती ती सुद्धा अध्यात्मात वर असलेली मला विचारते, आत लाडू आहेत, ते असलेत तर, पेढे नसलेत तर. माझ्या मनामध्ये जरतरचा हे झालं. तर म्हटलं नाही, पेढेच आहेत. नक्की? नक्की. उघडा बॉक्स. आणि बॉक्स उघडला तर आतमध्ये रव्याचे लाडू. मला कळलंच नाही की, मग मी विचार करायला लागलो. पण म्हटलं काका मी पेढेच घेतले होते. आत्मविश्वासाचा अभाव. आत्मविश्वास विचार आला ना मनामध्ये, तेव्हा म्हणलास का छाती ठोकपणे, नाही पेढेच आहेत, तुम्ही काय सांगता? मी सांगितलं थोडं उघड. मी म्हटलं वर्ण उडी मारणार आहेस का? मग कशासाठी उघडलं? ज्याच्यासाठी आणलंस ते गुपित तू इथं उघडं केलंस म्हणले, म्हणजे तू एकनिष्ठ नाहीस. ही सांगायचं कारण तुम्हाला मी सांगतोय की जेव्हा मनुष्य अशा याच्यातनं जात असतो ना, त्यांना कशा कशा प्रकारे मार्गातनं जायला लागतं. आणि मी कुठल्या मार्गातनं गेलोय हे सगळी मला प्रत्येकातनं राग कुठंच आला नाही, पण शिकायला काय मिळालं, ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हटलं ठीक आहे काका, बंद कर म्हणले तो डबा, तिथं ठेवून ये. त्याच्यामध्ये त्यांचं घर वर होतं, समोर वडाचं झाड होतं. तर तिथं म्हणे ती चिमणी बसली ना, तिला सांग त्याचे पेढे कर. आता बघा बरं का, त्यांनीच मला सांगितलं की तुझा आत्मविश्वास नाही, तू त्याच्यात हे केलंच, आणि त्याच्यात म्हणजे सांग ना तिला, ज्याला मानतोस ना त्याच्यात दरवाज्यात बसली ती, तिला सांग. त्यांच्याशी बोलायची पद्धत होती, ती करेल लाडवाचा पेढव. तर मी आपल्याला बघायला, तोंडातनं मुखातनं येऊ दे ना, मुखातनं का नाही येते? विश्वास नाही, माझ्या शब्दावर विश्वास नाहीये.
तसं सांग. मी नव्हतं सांगितलं थांबायला आणि बोलायला की मी थांब म्हटलं, थांबला. नाही म्हटलं ती चिमणी गेली उडून तेवढ्यात त्याच्या. म्हटलं गेले, वेळ गेली, संधी गेली. आता बघ करून ते कावळा आला नाही, कबूतर आलं. तेव्हा कबुतराला सांग. कबुतराला सांगितलं की या लाडवाचे पेढे कर, आण म्हणले, ठेव इथं, उघड आता. अशी त्यांची बोलायचं हे होतं. आत उघडलं तर पेढे. म्हणजे मला ही एक त्यांना एक अष्टसिद्धी या सर्वांना प्राप्त होत्या, त्यामुळे ते काहीही करू शकत होते आणि कधी त्याचा कोणीच गैरवापर केला नाही. हे ज्ञानाच. मग ते मला म्हटले काय पेढा बंद कर म्हणले, ज्याच्यासाठी आणलेस तेही घेत नाहीस, म्हणजे अजून तुझी ओळख पूर्ण झालेली नाही. श्रीकृष्ण म्हटलं नाही, जय श्रीराम. ठीक आहे, हसले. मी ते घेऊन आलो, तसंच ठेवलं. संध्याकाळी 2दा उघडून बघितला तो बॉक्स, आत पेढे आहेत का लाडू आहेत त्याच्यात. दुसऱ्या दिवशी मी गेलो परत ते, कारण गुरुपौर्णिमेचं त्यांच्यासाठी आणलं होतं म्हटल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं श्रीराम काल मी येऊन गेलो, गुरुपौर्णिमा होती. बरं म्हणाले. मग लाडवाचे पेढे झाले का पेढ्याचे लाडू झाले. मग म्हटलं काका तुम्हाला बोलले का, कारण बाकी कोणीच नव्हतं. काका कशाला बोलायला चालले, तुम्ही पायावर पाय जेव्हा घासत होतात आणि अस्वस्थता तुमची दिसत होती. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे त्या दिवशी एक विद्यार्थी होते, तेही म्हणले का तुम्ही जे इथं चाललो होता ना, तिथं आम्हाला वैद्य सांगत होते घरी असं चालू आहे. ती ताकद झाली. का असते ताकद, आणि आपण ज्यांना गुरु मानतो तो त्या शिष्याला कधीही अर्धवट आणि अधांतरी सोडत नाही, हे लक्षात घ्या. पेढ्याचे लाडू त्यांनी केले, पण परत लाडवाचा पेढा हा त्यांनी केला. हा का केला की त्यांना तिथं असं दाखवायला नको की मी लाडवाचे पेढे करून दिलेले आहेत, आता हा कसा लाडू पेढे देतो. भावामध्ये असलेले वैचारिकता, म्हणजे कसे भाव कसा उत्पन्न होतो. आणि मग त्यांना मी सांगितलं, म्हटलं काय, म्हटलं छान उदबत्ती आणली आहे, लावू का म्हटलं, छान वास आहे त्याचा. हातात घेतली, काढा म्हणले, बाहेर काढलं. काय म्हणले, म्हटलं उदबत्ती. उदबत्ती लावणार म्हणजे काय करणार, म्हटलं काही नाही, ती पेटवणार त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे एका जीवाला तुम्ही पेटवणार आणि त्याचं जळतं शरीर तुम्ही पाहून त्याच्यातनं निघणाऱ्या धुराचा तुम्ही आस्वाद घेणार किंवा त्या वासाला तुम्ही छान म्हणणार. घटना नीट लक्षात घ्या. उदबत्ती जेव्हा दिली तेव्हा मला म्हणले की हिला तुम्ही जाळणार, पेटवणार म्हणलात ना तुम्ही, पेटवणार. पेटवतो कधी, जाळणं वेगळं आणि पेटवणं वेगळं. एखादी गोष्ट आपण जाळून टाकू म्हणतो आणि पेटवणं म्हणतो. पेटवणं ही कृती वेगळी होते आणि जाळणं ही कृती वेगळी होते आणि लावणं ही कृती वेगळी होते. निरांजन बघा, ह्या घटनेत तिथं मला ज्ञान काय प्राप्त झालं. निरांजन हे लावायचं असतं, निरांजन हे पेटवायचं नसतं किंवा निरांजन हे जाळायचं नसतं. कारण जे जळतं ते परत येत नाही आणि जे पेटतं ते मनामध्ये राग उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही आणि जे लावलं जातं ते सात्विक भाव उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही. पण निरांजन लावायचं असतं. हा तेव्हा तिथं मला अर्थ त्यांनी सांगितला त्यावेळेच्या ह्याच्यात. मला म्हटले कशासाठी जाळताय, हिला जाळणार आणि तुम्ही तिचा वास घेणार, गरज नाही. मनुष्याला अंतर आत्म्यामधल्या देहाचा वास येणं गरजेचं असतं. बाह्य भाग, बाह्य अवस्था, बाह्य ठिकाणी जर तुम्ही वास पाठीमागं लागलात याचा अर्थ मन, विचार, शरीर हे मलिन आहे. तुम्हाला जेव्हा बाहेरच्या जगातनं तुम्हाला आपण अत्तर, सेंट लावतो, स्प्रे लावतो,
याची गरजच नाहीये म्हटले. ज्याचा अंतरात्म्यामध्ये सुगंध आहे. कस्तुरी ही त्या मृगाच्या आतमध्ये दडलेली असते, पण जोपर्यंत ते मृग मारलं जात नाही आणि बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत तिचा सुगंध येत नाही. म्हणजे तुम्ही त्या कस्तुरीसारखं स्वतःतल्या मनातले जर विचार मारलेत तर तुमच्या आचरण आणि विचार ह्याच्या अनुषंगाने तुमच्या देहात असलेलं उत्तम सुगंध किंवा जी सुगंधितपणा जो आहे हा समाजापर्यंत पोचणार आहे. पण तुम्ही जर बाहेर काही लावून गेलात, बाहेर कुठल्याही प्रकारे जर अत्तर लावून गेलात, सेंट लावून गेलात, तर हा फक्त बाह्य अंग तुम्ही सुगंधित करताय जे क्षणिक आहे. याचा अर्थ तुम्हाला अंतर्मन तुमचं हे स्वच्छ नाही. म्हणून मनुष्याने अंतर्मनातनं स्वच्छ असणं पाहिजे. कशाला पाहिजे म्हटले? ज्ञानेश्वरांनी कुठलं वापरलं अत्तर? तुकाराम महाराजांनी कुठलं अत्तर वापरलं? रामदास स्वामींनी कुठलं अत्तर वापरलं? स्वामींनी कुठलं अत्तर वापरलं? स्वामींना अत्तर नंतर लावलं गेलं, हे नीट लक्षात घ्या. स्वामींना मुश्क हिना आवडतो, स्वामींना अजून केशर हिना आवडतो, असं नाहीये. किंवा गजानन महाराज हे गांजा ओढायचे, असं नाहीये. अध्याय नीट वाचा. गजानन महाराजांनी फक्त त्या साधूच मनामधला जो नवस करून आला होता तो नवस समाजापुढं काय करतात लोक आणि गुरुला किती कशा पद्धतीने वैचारिकता आणि दृष्टिकोन असतो ना, याचं उदाहरण त्यांनी त्या पोथीत दिलेलं आहे. म्हणून धरलं. ते काही कुठं चिलीम ओढत बसत नसत. समाजासाठी काय जे असलेली कृती काय आहे ही कळण्यासाठी केलेल्या कृती आहेत. नंतर या सगळ्या म्हणजे इतकी त्याच्यामध्ये झालं की त्याच्यात बरेच जण लाखोपती झाले. त्या अत्तराबाई मध्ये कुठंतरी असंच अक्कलकोटला कुठेतरी जाणार, त्या झाडाला इतका त्या मुश्किनाच्या याचा वास लावला होता. केमिकल आहे ते. एक त्या झाडाचा जर तुम्ही जर विचार केला, जर तुमचा देह त्या वृक्षा हा एक देह आहे, त्या देहाला तुम्ही अत्तर त्याचं मूळच तुम्ही स्वामींच्या वृक्षापाशी गेलेला आहात, तो दुर्गंधी कसा असेल? माझ्या गुरूंनी ही विचारधारा शिकवली की समोरच्याचं अस्तित्व, समोरच्याच्या देहाचा मनाचा सुगंध हा आपण घ्यायला आणि समजायला शिकलं पाहिजे. मग त्या वृक्षाला तुम्ही सगळं लावून तो वृक्ष काळा पडलेला आहे, त्याची कातडी नाही का जळणार हो? त्याला काही स्वतःला का त्या वृक्षाला वेदना नाही का? स्वामींना अत्तर लावलं म्हणून तुम्ही तिथं फासून येता? त्यांच्या पादुकांना जेवढं लावा तुम्ही. का आता बोलण्याच्या सगळ्या गोष्टी पलीकडे झालेल्या आहेत, पण मनाचा सुगंध का नाही नेत? मग तेच अत्तर असलेलं जर पंचामृत गुरुजी तेव्हा तुम्हाला देतात, तेव्हा तोंडात घेताना तुम्हाला वाटतं की नाही याला अत्तराचा वास येतोय म्हणून तुम्हाला उलटी येते. तुम्ही विचार करा तुमची भक्ती कुठं आहे आणि तुमच्या अंतरात्म्यातला भाव कुठं आहे. मग हे मला माझ्या गुरूंनी सांगितलं की कसं आपण अध्यात्म जगलं पाहिजे. मग भाव कसा पाहिजे? देहाची ओळख असेल तर सगळं हे गोष्टी तुम्ही करू शकता. मग देहाच्या वरनं तुम्हाला भाव लक्षात यायला पाहिजे. भावासाठी आत्मविश्वास लक्षात यायला पाहिजे आणि आत्मविश्वासावरनं तुम्हाला श्रद्धा लक्षात यायला पाहिजे. मग श्रद्धा म्हणजे काय आणि ही श्रद्धा आपल्याला अध्यात्मात कशी घेऊन जाते किंवा कशा प्रकारे घेऊन जाते हे मला त्यांनी रामाच्या उदाहरणावरनं सांगितलं. तेवढं सांगतो आणि थांबवतो म्हणजे तुम्हाला जरा एक विचार करायला वेळ. राम हा शब्द हा भावासाठी म्हणजे भाव हा शब्द कळण्यासाठी सर्वोत्तम आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आपण एखाद्याने म्हणतो ना, अरे त्यांनी ना श्रीराम म्हटलं. हो का? वा सुंदर. त्यांनी काल रात्री राम म्हटलं. काय झालं? म्हणजे तो गेला. अमुक यांनी काल त्यांनी राम म्हटलं. कसे आहात? आपण गावात जातो, राम राम, कसे आहात? काय आहे राम शब्द? आपल्या जीवनाशी कुठं निगडीत आहे?
मग राम हा एक आहे का श्रीराम आणि राम एक आहे? रामाची पूजा करायची, रामाला पूजायचंय का श्रीरामांना पूजायचंय, का दोन्हींचे भाव आणि तत्व वेगळी आहेत? वनवास कोणाला मिळाला? रामाला मिळाला का श्रीरामाला मिळाला? मग याच्यातलं अग्नितत्व कोण आहे? दोन्ही अग्नितत्व होते. अनियंत्रित अग्नितत्व कोण आहे आणि अग्नितत्व कोण आहे, त्याच्यातनं श्रद्धा निर्माण होणार आहे. म्हणून राम शब्द कळणं महत्वाचं आहे. प्रभू लावायचं, भगवान लावायचं का काय लावायचं आपण कधी विचार करतो? प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण. प्रभू श्रीकृष्ण का नाही म्हणत? किंवा भगवान राम का नाही म्हणत? प्रभू रामचंद्र हा कधी विचार करतो आपण म्हणून मोकळ होतो. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, प्रभू रामचंद्रांनी अमुक केलं, प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं. रावणाचं एक वाक्य काय होतं बघा, रामाला श्रीमत कहो. जसं होतं ना की आपण त्या सिरियल मध्ये पण बघितलं जातं की श्रीराम कहो उसको श्रीमत कहो, असं रावण कायम म्हणायचा त्या सिरियल मधला. कारण स्त्री म्हणजे पूर्णत्व आणि त्याचं ते पूर्णत्व म्हणजे त्याची पत्नी त्याच्या ताब्यात होती म्हणून ते तो म्हणायचा की श्रीमत कहो. स्त्री हे पूर्णत्व होतं, राम हे वीरतेचं प्रतीक होतं आणि वीरतेचं प्रतीक आहे. पण ते श्रद्धेचं प्रतीक कसं आहे? म्हणजे आपल्याला राम जगाचा आहे, जीवनामध्ये राम असेल तर जीवन आहे. जर जीवनामध्ये आता काही रामच राहिला नाही म्हणजे कोणतं प्रभू रामचंद्र अयोध्येतला नाही. मग राम आपण म्हणतो ना माझ्या जीवनात काही रामच राहिला नाही, वाईट दिवस आहे. मग राम राहिला नाही म्हणजे नक्की काय राहिलं नाही? पुढच्या भागात आपण पाहू. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा